आरव ऑडिटोरियममध्ये पोचला आणि त्याच्या केबिनमध्ये आला. त्याच्या केबिनमध्ये प्रोजेक्टर ठेवण्यात आला होता. आरवने तो चालू केला आणि मग समोरच्या स्क्रीनकडे बघत लॅपटॉप चालू केला. लॅपटॉप चालू करताच त्याला स्क्रीनवर पायल येल्लो साडी घातलेली दिसली. मग पंखा चालू केल्यावर तिच्या चेहऱ्यावर केस येऊ लागले. पायलने चेहऱ्यावरून केस काढण्यासाठी हात वर केला. आरवने व्हिडिओ थांबवला आणि पायलकडे पाहून हसायला लागला. तेवढ्यात आधी त्याच्या केबिनमध्ये आला आणि म्हणाला, आरव, मला तुझं काहीच समजत नाही. मला कळत नाही तुझ्या मनात काय चाललंय. आता तू मधूला रिहर्सल करायला का नकार दिला? मधूने जितके दिवस इथे काम केले आहे त्याने तिचा चेक त्याच्या हातात दिला आणि त्याला सांगितले की आता तिला रिहर्सलसाठी येण्याची गरज नाही. आरवने असे म्हटले आणि पुन्हा समोरच्या स्क्रीनवर पायलकडे पाहू लागला. आरवच्या या शब्दांनी आधीला इतकं आश्चर्य वाटलं की त्याने त्याच्या मागे पडद्यावर दिसणाऱ्या पायलकडे त्याचे लक्ष गेले नाही आणि तो रागाने ओरडला, मला समजत नाही की तू हा वेडेपणा कधी थांबवशील. तू वेडा आहेस का? तू काय बोलतो आहेस ते तुला तर कळतंय का? मी जे काही करतो किंवा बोलतो मी निर्णय खूप विचारपूर्वक घेतो. त्यामुळे मला प्रश्न करणं थांबव आणि मी जे सांगितले तेच केलं तर बरं होईल. आरव आधीकडे बघत बोलला. रागाच्या भरात आधीने टेबलावर जोरात हात आपटला आणि म्हणाला, मला तुझी ऑर्डर फॉलो करायची नाही ना मला तुझ्यासोबत काम करायचं आहे. कारण आता आपण एकत्र काम केलं तर तो दिवस दूर नाही जेव्हा आमच्या मैत्रीत दुरावा येईल. मी आत्ता तुझी नोकरी सोडली तर बरे होईल. कारण मला तुझ्याबद्दल माहिती नाही, पण मला माझा मित्र गमवायचा नाही आणि मला गमवायचा आहे. आरवने आधीकडे बघत विचारले. आधीला पुन्हा आरवचा राग आला. हो, आता तुझ्या आयुष्यात माझी जागा उरली नाही म्हणूनच तू माझं काही ऐकत नाहीस. आमच्याकडे आता या नाटकासाठी वेळ नाही आणि हा आपला ड्रीम प्रोजेक्टही आहे. मधू खूप चांगलं काम करत आहे आणि काही दिवसात ती नैनाच्या पात्राशी पूर्णपणे जुळून घेईल. मग या नाटकातून मधूला काढण्याचं कारण काय? आरव उभा राहिला आणि हसत म्हणाला, मधूला या नाटकातून काढण्याचे कारण म्हणजे मला माझी नैना सापडली आहे. काय? आधीने आश्चर्याने विचारले. हसत हसत आरवने आधीकडे बोट दाखवत त्याला मागे बघायला सांगितले. आधी त्याच्याकडे बघत मागे वळला. समोर मोठ्या पडद्यावर पायलला पाहून त्याचे तोंड उघडेच्या उघडे राहिले. त्याने वळून आरवकडे पाहिले. आरवने टेबलावर ठेवलेले चेकबुक उचलले आणि चेकवर सही करायला सुरुवात केली. आधीने पुन्हा पायलच्या फोटोकडे पाहिले आणि आरवला म्हणाला, आरव, तू या मुलीचा तिरस्कार करतोस. कालपर्यंत तुला तिचे तोंडही बघायचे नव्हते आणि आज तू म्हणतोस की या मुलीला तुझ्या नाटकाची नायिका बनवून तिच्याबरोबर रोमॅन्स करणार. अगदी मी तेच म्हणतोय. आता हा चेक घे आणि मधूला सांग की तिला तिच्या खराब परफॉर्मन्समुळे या नाटकातून बाहेर करण्यात आले आहे. आरव आधीला चेक देताना म्हणाला. आधी पुन्हा त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. आरव आला आणि त्याच्या खुर्चीवर बसला. व्हिडिओ सुरू केला आणि पायलकडे बघू लागला. आधी काळजीने म्हणाला, आरव, आता आमच्याकडे जास्त वेळ नाही. अशा परिस्थितीत मधूला रिप्लेस करणे योग्य निर्णय असेल काय? आधीच्या या प्रश्नावर आरवने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. समोरच्या खुर्चीवर बसत आधी म्हणाला, आरव, पायलने आजपर्यंत कधीच अभिनय केला नाही. अशा परिस्थितीत तिला लाईव्ह नाटकात अभिनय करणे अशक्य आहे. जी मुलगी दिवसातून 100 वेळा नाटक करते तिच्यासाठी दिवसातून काही तास नाटक करणं काही अवघड काम नाही. आधी, आरव म्हणाला. आधीचा त्रास आणखी वाढला आणि तो विचार करू लागला. त्याला अस्वस्थ पाहून आरव पुन्हा उठला आणि म्हणाला, पायल घरातून निघून गेली आहे. आधीचे डोळे पुन्हा मोठे झाले. आरव समोरच्या पडद्याकडे सरकला आणि पायलकडे बघत म्हणाला, पायलला परत यावं लागेल आधी आणि तिला या नाटकात कामही करावं लागेल. मग मला त्याच्यासाठी काहीही करावं लागलं तरी. आधीने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, आरव, मधू खरंच खूप मेहनत करत आहे. त्यामुळे मला नाही वाटत की तिला रिप्लेस करण्याची गरज आहे. आणि मग गेल्या काही दिवसात तुझ्या आणि पायलमध्ये जे काही झाले आहे त्यानंतर पायल तुझ्यासोबत काम करण्यासाठी कधीच हो म्हणणार नाही. आणि पायल आणि मधू चांगल्या फ्रेंड आहेत. पायलला कितीही मोठी ऑफर दिली तरी ती हे नाटक करायला तयार होणार नाही. तिला तयार व्हावे लागेल आधी. कारण माझी नैना कोणी बनवू शकत असेल तर ती फक्त पायलच आहे. हे पात्र तिच्यापेक्षा चांगलं कोणीच करू शकत नाही. पायल सकाळपासून बेपत्ता आहे. 4 तास मी मुंबईच्या रस्त्यावर तिला शोधत होतो पण ती सापडली नाही. ती माझा फोनही उचलत नाही.
पण आता ती माझ्यापासून कितीही पळून गेली तरी ती दूर जाऊ शकणार नाही. मला पुढच्या अर्ध्या तासात पायल माझ्या नजरेसमोर पाहिजे आणि तिला इथे आणण्याचा एकच मार्ग आहे. जा आणि हा चेक मधूला दे. तू जे काही करतोय आरव ते बरोबर नाही, आधी रागाने म्हणाला. आरव हसत म्हणाला, मी माझ्या स्वार्थासाठी काहीही करू शकतो आधी, काहीही. मी सध्या ज्या नाटकावर काम करत आहे ते माझे सर्वात मोठे स्वप्न आहे, जे मी कोणत्याही किमतीत पूर्ण करेन. पायलला या नाटकात काम करायचे असो वा नसो, तिला हे नाटक करावेच लागेल, एकतर स्वेच्छेने किंवा मजबुरीने. आता तू जा आणि हा चेक मधूला दे, कारण तिच्यामुळे आमचा खूप वेळ वाया गेला आहे. मला आणखी वेळ वाया घालवायचा नाही. हे बघ आरव, प्लीज, पायलच्या इच्छेविरुद्ध हे नाटक करण्यासाठी तू असं काही करू नकोस की त्यामुळे तिला त्रास होईल, कारण आजीला पायल खूप आवडते. ती तुला कधीच माफ करणार नाही, आधी काळजीने बोलला. तेव्हा आरव पुन्हा हसला आणि त्याच्याकडे आला आणि म्हणाला, मधूला या नाटकातून बाहेरचा रस्ता दाखवण्याशिवाय मी दुसरे काही करणार नाही. मला काहीही करण्याची गरज नाही, कारण मी मधूला बाहेर काढताच पायल स्वतःहून माझ्याकडे येईल आणि मी जे काही बोलेल ते आनंदाने मान्य करेल. तू फक्त पायलला या नाटकात घेण्याचा मागे का लागला आहे आरव? मधू खूप चांगली अभिनेत्री आहे आणि ती नयनाही बनू शकते, आधी पुन्हा मधूची बाजू घेत म्हणाला. आरवने त्याचा लॅपटॉप त्याच्याकडे वळवला आणि म्हणाला, हे बघ, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आधीने आधी आरवकडे बघितलं आणि मग त्याच्या लॅपटॉपमधलं पायलचं फुटेज पाहू लागला. स्टेजवर चालताना मधू तिचे डायलॉग्स लक्षात ठेवत होती. तिची इतकी मेहनत पाहून जवळच खुर्चीवर बसलेला ऋषी उठला आणि तिच्याजवळ आला आणि म्हणाला, एवढी मेहनत करू नकोस मधू, कारण हे आरव सरांचे नाटक आहे, त्यामुळे त्यांच्या मूडनुसारच पुढे जाईल आणि तो तुझ्यावर तर तसेही खुश नाही. जर त्यांना तुझ्यापेक्षा चांगली मुलगी मिळाली तर ते तुला क्षणार्धात या नाटकातून हाकलून देतील. मधू रागाने म्हणाली, ऋषी, तू स्वतःच्या कामात लक्ष घातलंस तर बरं होईल, कारण आज तुझा रिहर्सलचा पहिला दिवस आहे. असे होऊ शकते की तुझ्या या कृतीमुळे आजचा दिवस तुझा येथील शेवटचा दिवस ठरेल. ऋषी हसत हसत म्हणाला, असं कधीच होणार नाही मधू, कधीच नाही. का? हे का होणार नाही? मधूने विचारले. ऋषी हसत म्हणाला, जर तू अजून काही दिवस इथे टिकली मधू तर लवकरच तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. मधू काही बोलणारच होती तेवढ्यात आधी तिथे आला. त्याला पाहून मधू आणि ऋषी दोघेही गप्प झाले. आधी जरा हिचकिचतच मधूजवळ आला. आरव सर आले का सर? रिहर्सल सुरू करायची का? मधूने हसत विचारले. आधीने तिच्याकडे पाहिलं आणि मग एक लिफाफा तिच्या दिशेने करत म्हणाला, मधू, हे तुझ्यासाठी. लिफाफा हातात घेत मधूने विचारले, हे काय आहे सर? आधी काहीच बोलला नाही. आरव त्याच्या केबिनमध्ये लावलेल्या आरशातून हे सर्व पाहत होता. मधूने लिफाफा उघडला आणि त्यात चेक असल्याचे पाहिले. मधूने चेक बघितला आणि आधीला विचारले, सर, मला रिहर्सल करून फक्त 4 दिवस झाले आहेत. मग तुम्ही मला हा चेक का देत आहात? हे तर मला 1 महिना पूर्ण झाल्यावर भेटायला हवं ना. आधीने त्याच्या केबिनमध्ये उभ्या असलेल्या आरवकडे पाहिलं आणि धीर केला आणि म्हणाला, मधू, आता तू या नाटकाचा भाग नाहीस. तुझ्या खराब परफॉर्मन्समुळे तुला रिप्लेस करण्यात आले आहे. आधीने हे सांगताच मधूच्या हातातून चेक खाली पडला आणि ती आश्चर्याने आधीकडे पाहू लागली. बाकी सगळे आधीकडे पाहू लागले. आधी पुन्हा म्हणाला, मधू, आम्ही तुला अनेक संधी दिल्या, पण तू नैना बनू शकली नाहीस आणि तुला नैना होण्यासाठी अजून काही दिवस देण्या इतका वेळ आमच्याकडे नाही. म्हणून तुला रिप्लेस करण्याचा अंतिम निर्णय आरवने घेतला आहे. त्याला त्याची नैना सापडली आहे. प्लीज सर, असं करू नका. मला एक शेवटची संधी द्या. आज मी पूर्ण तयारीनिशी इथे आली. आता आरव सरांची माझ्याविरुद्ध कधीच तक्रार असणार नाही, मधू काळजीने म्हणाली. आधी काहीच बोलला नाही, पण हे सगळं ऐकून ऋषी मनातल्या मनात हसू लागला. मधू पुन्हा म्हणाली, आरव सरांसोबत काम करणं हे माझं स्वप्न आहे. प्लीज असं तोडू नका. मला फक्त एक शेवटची संधी द्या. मला माफ कर मधू, पण मी तुला मदत करू शकणार नाही, कारण मी आरवच्या निर्णयाविरुद्ध मी जाऊ शकत नाही. पण हो, मी तुला नक्कीच वचन देतो की आमच्या पुढच्या नाटकात तुला नक्कीच संधी दिली जाईल. आरवने या नाटकासाठी एक मुलगी फायनल केली आहे. आधी मधूकडे पाहत म्हणाला. मधू तिथेच उभी राहिली आणि रडू लागली. श्रुती तिच्याकडे आली आणि मधूची काळजी घेत ती आधीला म्हणाली, सर, मधू खरोखरच चांगले काम करत आहे आणि तिला संधी दिली तर ती आणखी चांगली कामगिरी करेल. तेवढ्यात आरव तिथे आला आणि म्हणाला, आरव राठोड त्याच्या कलाकारांना संधी देतो स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि मी मधूला अनेक संधी दिल्या आहेत, पण कदाचित संधीचा फायदा घेण्यात मधूला रस नाही.
आरवचा आवाज ऐकून स्टेजवर उभे असलेले सर्वजण वळून आरवकडे पाहू लागले. आरव मधूकडे आला आणि म्हणाला, मला माफ कर मधू, पण तू माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाहीस, म्हणून मला तुझ्या जागी दुसरी मुलगी घ्यावी लागली. पण आधीने सांगितल्याप्रमाणे आमच्या पुढच्या नाटकात तुला संधी नक्कीच देऊ, हे माझे तुला वचन आहे. पण आता मी तुला नयनाची भूमिका पुढे देऊ शकत नाही. मधू काहीच बोलली नाही, पण रडू लागली. सगळ्यांना तिथे उभे असलेले पाहून आरवने जोरात ओरडले, माझ्याकडे बघायचा तुम्हाला पगार देत नाही मी, तुम्ही कामं करा. असे आरवने सांगतात सर्वजण आपापली कामे शांतपणे करू लागले. जेव्हा सूरज आणि श्रुती देखील निघू लागले तेव्हा आरवने त्यांना थांबवले आणि म्हणाला, तुम्ही दोघे इथेच थांबा. दोघांची पावले थांबली आणि ते दोघे आरवजवळ आले. आरवने मधूकडे पाहिले आणि मग श्रुती आणि सूरजला म्हणाला, आज ऋषी आणि इतर कलाकारांची सीनची रिहर्सल करायला घ्या. आधी त्यांचे दिग्दर्शन करेल. या नाटकाची नवीन नयना उद्यापासून आपल्याला जॉईन करेल. त्यामुळे उद्यानंतर पुढचे 2 महिने कोणालाही श्वास घेण्याची संधी मिळणार नाही. हे कर्मचाऱ्यांना सांगा, जेणेकरून ते 24 तास काम करण्यास तयार होतील. हो सर, सूरज पटकन म्हणाला. आरव तिथून निघून गेला. तो निघून जाता श्रुती आणि सूरजने मधूकडे पाहिले. ती अजूनही तिथे रडत उभी होती. दोघेही मधूला काहीच बोलू शकले नाहीत आणि तिथून निघून गेले. सगळे निघून जाताच आधी मधूकडे आला आणि म्हणाला, आय नो मधू, आज तुझ्यासोबत जे काही इथे झाले आहे ते चांगले नव्हते, पण तू ज्या क्षेत्रात आहे या गोष्टींसाठी तू स्वतःला आधीच तयार केले पाहिजे, कारण इथे कुणीही कधीही बदलू शकते. येथे जे अधिक हुशार आणि मेहनती आहेत तेच पुढे जातात. एखाद्याची ओळख प्रस्थापित व्हायला अनेक वर्षे लागतात आणि एखाद्याचे करिअर बर्बाद व्हायला एक क्षणही लागत नाही. तू खूप चांगली अभिनेत्री आहेस आणि तुला एक दिवस यश नक्कीच मिळेल. म्हणून आज तुझ्यासोबत जे काही घडलं ते विसर, पुढे जा आणि स्वतःला इतके सक्षम बनव की आज तुझ्यासोबत जे घडले ते तुझ्या आयुष्यात पुन्हा होणार नाही. सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आरव सरांसोबत काम करणं हे प्रत्येक थिएटर आर्टिस्टचं स्वप्न असतं, पण आज ते स्वप्न कायमचं भंगलंय. मधू रडत म्हणाली. आधीने मधूचे दोन्ही हात धरले आणि म्हणाला, मधू, तुझी स्वप्न एक दिवस नक्कीच पूर्ण होईल, पण त्यासाठी तुला अधिक मेहनत करावी लागेल. आरवला आपल्या कामात कोणत्याही प्रकारची तडजोड करायला आवडत नाही. सर्व काही परिपूर्ण असावे अशी त्याची इच्छा आहे. ही त्यांची खासियत आहे आणि कदाचित त्यामुळेच आज तो एक यशस्वी व्यक्ती आहे. मधू, हे नाटक देखील आरवचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो स्वतः त्याच्या कोणत्याही नाटकात सहजासहजी अभिनय करत नाही, पण यावेळी तो स्वतः हे नाटक करत आहे. त्यामुळे हे नाटक नीट रंगमंचावर लाईव्ह असणं आरवसाठी महत्त्वाचं आहे, हे तू समजू शकतेस. ते किती महत्त्वाचे आहे. लाईव्ह शो दरम्यान एकही चूक झाली तर सर्व काही उद्ध्वस्त होईल. त्यामुळे प्लीज आमची परिस्थिती समजून घे आणि तुझा आमच्याविषयीच्या काही तक्रारी असतील तर इथे या ऑडिटोरियममध्ये सोड, कारण इथून निघाल्याबरोबरच तुला नवीन सुरुवात करायची आहे. असं म्हणत आधीने जमिनीवर पडलेला चेक उचलला आणि मधूला दिला आणि मग तिथून निघून गेला. तो निघून जाताच मधू त्या स्टेजवर बसून रडू लागली. आरव पुन्हा त्याच्या केबिनमध्ये आला आणि येताच त्याने लॅपटॉप ऑन केला. लॅपटॉप ऑन करताच तो स्टेजवर बसला. लॅपटॉप ऑन करताच त्याने स्टेजवर बसलेल्या आणि रडणाऱ्या मधूकडे बघत म्हणाला, आय एम सॉरी मधू, तुला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही, पण हे नाटक माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मला या नाटकासाठी पायलला कोणत्याही किमतीत तयार करायचे आहे. तिला या स्टेजवर आणण्यासाठी मला तुला बाहेर काढावे लागेल. पण आरव राठोड कोणावरही अन्याय करत नाही, तुझ्यासोबतही करणार नाही. लवकरच तुला एका मोठ्या बॅनरकडून एक चित्रपट ऑफर केला जाईल, जो तुझ्यासाठी यशाचे नवीन मार्ग उघडेल. पण त्याआधी पायलला या नाटकासाठी हो म्हणावे लागेल. तेवढ्यात आधी तिथे आला. तो येताच आरव रागाने आरवकडे पाहत म्हणाला, तू मधूला इथून बाहेरचा रस्ता दाखवला आहेस, पण पायल हे नाटक करायला तयार झाली नाही तर आपण काय करणार? आरव हसत उठला आणि म्हणाला, ती तयार होईल आरव, ती नक्कीच तयार होईल. तिला तयार व्हावे लागेल आणि तिचे हो म्हणण्याचे कारण म्हणजे तिचे मधूवरचे प्रेम असेल. आता मधू पायलला फोन करणारच आहे आणि मधूने फोन करताच पायल जिथे कुठे असेल तिथून धावत येईल. आरवने हे बोलताच स्टेजवर बसून रडत असलेल्या मधूने पायलला फोन केला. तिला फोन करताना पाहून आरव पुन्हा हसायला लागला. त्याने लगेच तिथे ठेवलेले त्याचे हेडफोन उचलून कानात घातले आणि मधूचे बोलणे ऐकू लागला. आधीला आरवचे हे सगळं करणं अजिबात आवडत नव्हतं.
पण त्याला इच्छा असूनही काही करता येत नव्हतं. मधूचा कॉल पाहताच एका ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूची वाट पाहत असलेली पायल तिथून उठली, बाजूला आली आणि कॉल रिसीव्ह करून म्हणाली, मधू, मी तुला थोड्या वेळाने कॉल करते, कारण यावेळी मी ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूची वाट पाहत आहे. माझा नंबर येतच आहे. पायलने असे बोलताच मधू ढसाढसा रडू लागली. तिचे रडणे ऐकून पायल काळजीत पडली आणि तिने विचारले, मधू का रडतेस? आरव सरांनी मला त्यांच्या नाटकातून काढून टाकले आहे पायल. मधू रडत म्हणाली. काय? पायलने आश्चर्याने विचारले. रडत रडत मधू पुन्हा म्हणाली, हो पायल, त्यांना वाटतं की मी कधीच त्यांची नैना होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी मला या नाटकातून काढून टाकले आणि दुसरी मुलगी घेतली. पण ते असं कसं करू शकतात? तू त्यांना का सांगितलं नाहीस की ते तुला अशा प्रकारे नाटकातून अचानक बाहेर काढू शकत नाहीत? तू त्यांच्याशी करार केला आहेस. ते तुला कोणतीही सूचना न देता अशा प्रकारे कामावरून काढू शकत नाही. पायल काळजीने बोलली, पण मधू काहीच बोलू शकली नाही. ती फक्त रडत होती. तिला असं रडताना पाहून पायल पुन्हा भडकली. तू रडणं बंद कर. तो खोता तुझं स्वप्न असं तोडू शकत नाही. मी त्याच्याशी बोलेन. मी तिथे पोहोचेपर्यंत तू तिथून हलणारही नाही, समजलं? हो, पण तू लवकर ये. यावेळी मला तुझी खूप गरज आहे. मधू ही बोलताच पायलने कॉल डिस्कनेक्ट केला आणि तिच्या दुखापतीची पर्वा न करता ती त्या ऑफिसच्या बाहेर धावत आली. ऑफिसमधून बाहेर पडताच तिने हात दाखवून एक ऑटो थांबवला आणि त्यात बसून म्हणाली, भाई, फिल्म सिटीला जाऊ द्या. ऑटो चालकाने ऑटो सुरू केला. पायल मनात रागाने म्हणाली, हा आरव राठोड वेडा तर नाही आहे ना? आधी तो माझ्या मागे लागला आणि माझ्याकडून माझं सर्व काही हिरावून घेतलं आणि आता तो बिचाऱ्या मधूच्या मागे लागला आहे. त्यांचा प्रॉब्लेम काय आहे? पण पायल, आता पुरे झाले. आता त्या गर्विष्ठ माणसाला धडा शिकवावा लागेल, नाहीतर बिचाऱ्या मधूची सगळी स्वप्ने तुटतील. इकडे आरवने हेडफोन काढले आणि हसत हसत आधीला म्हणाला, मी तुला सांगितले होते की पायल स्वतः इथे येईल. आधी काहीच बोलला नाही आणि काळजीने कपाळावर बोटे फिरवत आरवकडे पाहू लागला. आरवने टेबलावर ठेवलेला रिसिव्हर उचलला आणि नंबर डायल करू लागला. आधीने चिडत विचारले, आता कोणाला फोन करतोय? आरवने उत्तर दिले नाही आणि तेवढ्यात पलीकडून कोणीतरी आरवचा फोन घेतला आणि म्हणाला, यस सर, ऑडिटोरियममध्ये येणारे सर्व दरवाजे बंद करा आणि माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत येऊ देऊ नका. कोणाला म्हणजे कोणालाही नाही, समजले? हो सर, पलीकडून सिक्युरिटी गार्ड म्हणाला. आरवने रिसिव्हर खाली ठेवला. त्याच्या या कृतीने आधीला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला. तो काहीतरी विचारणार होता तेव्हा आरवने त्याच्या लॅपटॉपकडे बघितले आणि म्हणाला, आता मी असे का केले हे विचारू नको. आधी रागाने उठला आणि म्हणाला, नाही विचारणार, कधीच विचारणार नाही. खरं तर आजच्या नंतर मी माझ्या आयुष्यात पुन्हा तुला एकही प्रश्न विचारणार नाही. जे काही तुझ्या मनाला वाटेल ते कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या वेडेपणामुळे आमच्या नाटकाचे काही नुकसान झाले तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही, कारण प्रत्येक प्रोडक्शन हाऊस आणि व्यवसायात मी तुझा भागीदार आहे. त्यामुळे माझे नुकसान मी सहन करणार नाही, समजलं का? आरवने उत्तर दिले नाही किंवा त्याच्याकडे बघितले नाही. आधीचा राग आणखीनच वाढला आणि तो तिथून निघू लागला तेव्हा आरव म्हणाला, पटकन माझ्यासाठी ब्लॅक कॉफी आणि तुझ्यासाठी एक कोल्ड कॉफी आण. एकत्र बसून पिऊ आणि 10 मिनिटांनी होणारा ड्रामा एन्जॉय करू. तू पण ना आरव, या संपूर्ण विश्वात वन पीस आहेस. आधी त्याच्याकडे बघत म्हणाला आणि मग तिथून निघून गेला. तो निघून जाताच आरवने हसून ताराकडे बघून सूरजला फोन केला. कलाकारांना सीन समजावून सांगणाऱ्या सूरजला आरवचा कॉल येताच त्याने हेडफोन पकडत म्हणाला, यस सर, माझ्या केबिनमध्ये ये आरव. आरव म्हणाला. आरवच्या खोलीकडे जा. सूरज म्हणाला, हो सर. आरवने फोन ठेवता सूरज समोर होता. त्याला पाहताच आरव म्हणाला, काही वेळात माझ्या केबिनमध्ये एक मोठा ड्रामा सुरू होणार आहे. तेव्हा तुझ्याकडे फक्त 5 मिनिटे आहेत. तुला या केबिनमध्ये अशी व्यवस्था करावी लागेल की इथे जे काही होणार आहे मला त्याचे रेकॉर्डिंग प्रत्येक अँगलने हवे आहे आणि तेही अगदी अचूक असावे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आवाजही स्पष्ट असावा आणि या केबिनमध्ये कॅमेरे कुठे बसवले आहेत हे मलाही कळले नाही पाहिजे. अशा पद्धतीने कॅमेरे लावले पाहिजेत. 5 मिनिटे खूप आहेत सर. हे काम मी फक्त 2 मिनिटात करू शकतो. सूरज पूर्ण आत्मविश्वासाने बोलला. आरव हसला आणि त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, गुड. आरव तिथून निघून गेला. तो निघताच सूरजने आरवची संपूर्ण केबिन पाहिली आणि पटकन बाहेर गेला.
काही सेकंदांनी तो पुन्हा बॅग घेऊन आरवच्या केबिनमध्ये आला. बॅग टेबलावर ठेवली आणि त्यातून कॅमेरे काढून आपलं काम सुरू केलं. इकडे मधू खाली उभी राहून ऋषी आणि इतर कलाकारांची रिहर्सल पाहत असताना आरव तिच्याजवळ आला आणि विचारले, तू अजून इथेच आहे का? गेली का नाही? मधूने नजर खाली केली आणि थोडे घाबरून म्हणाली, ते मी. मधूचे बोलणे संपले नव्हते तेच आरव आणखी काही प्रश्न न विचारता तिथून निघून गेला. पायलचा ऑटो प्रेक्षागृहाच्या बाहेर येताच पायल लगेच म्हणाली, भैया इथेच थांबवा. ऑटो थांबताच पायलने ऑटो चालकाला पैसे दिले आणि ऑडिटोरियमच्या आत पळू लागली. पण सिक्युरिटीने तिला थांबवले आणि विचारले, मॅडम कुठे चालला आहात? मला आत जायचे आहे, माझी फ्रेंड आत आहे, मला तिला भेटायचे आहे. पायल म्हणाली. दरवाजा धरून ठेवलेला गार्ड म्हणाला, मला माफ करा मॅडम, पण एकदा रिहर्सल सुरू झाली की ती संपेपर्यंत कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. आणि आज आरव सरांनी विशेष आदेश दिले आहेत की त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही आत येऊ देऊ नये. गार्डने हे सांगताच पायलला आरववर चांगलाच राग आला. तिने लगेच आरवला फोन केला. आपल्या केबिनमध्ये कॉफी पित असताना स्क्रीनवर पायलला पाहत असलेल्या आरवला टेबलावर ठेवलेल्या फोनवर पायलचा नंबर दिसला. म्हणून त्याने कॉफीचा मग टेबलावर ठेवला आणि मग त्याचा फोन उचलून त्याकडे पाहू लागला. त्याने हसत कॉल रिसीव्ह केला. तो काहीतरी बोलणारच होता. तेवढ्यात पायल रागाने म्हणाली, काय समजता तुम्ही स्वतःला? आरव राठोड हा मीच आहे आणि हाच मी स्वतःला समजतो, समजले? आरव स्क्रीनवर पायलकडे बघत म्हणाला. पायलचा राग आणखी वाढला. ती रागाने म्हणाली, तुमच्या गार्डला गेट उघडायला सांगा, कारण मला तुमच्याशी बोलायचे आहे. मला पण तुझ्याशी बोलायचं होतं आणि म्हणूनच मी तुला सकाळपासून मूर्खासारखा फोन करतोय आणि तुला शोधत फिरत आहे, पण तू माझा कॉल उचलला नाहीस, म्हणून आता मला तुझ्याशी बोलण्यास रस नाही. असं म्हणत आरवने फोन कट केला. थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. हॅलो हॅलो पायल ओरडली, पण पलीकडून आवाज आला नाही. पायलने तिच्या फोनकडे बघितले. आरवनेही त्याचा कॉफीचा मग पुन्हा उचलला आणि पायलकडे बघत कॉफी पिऊ लागला. तेवढ्यात त्याच्या फोनची पुन्हा रिंग वाजली. पायलचा नंबर बघताच त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं, पण त्याने कॉल रिसीव्ह केला नाही. पायलचा राग आणखी वाढला. ती आरवला पुन्हा कॉल करणार होती. तेवढ्यात मधूचा कॉल आला. तिने घाबरतच तिचा कॉल रिसीव्ह केला तर तिला मधूच्या रडण्याचा आवाज आला. तिने लगेच विचारले, काय झालं मधू, तू ठीक आहेस ना? मधू रडत म्हणाली, नाही पायल, मी ठीक नाही. आरव सरांनी मला माझे सामान घेऊन इथून निघण्यास सांगितलं आहे. मी फक्त तुझ्या येण्याची वाट पाहत आहे. मी येते मधू, मी येते, रडू नकोस. मी त्या आरव राठोडला तुझी स्वप्ने अशी मोडू देणार नाही. असे बोलून पायलने कॉल डिस्कनेक्ट केला आणि पुन्हा गार्डला म्हणाली, माझी फ्रेंड आत आहे आणि मला तिला भेटायचे आहे. प्लीज मला आत जाऊ द्या. मला माफ करा मॅडम, पण जोपर्यंत आरव सर तुम्हाला आत जाऊ देण्याची परवानगी देत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला आत जाऊ देऊ शकत नाही. गार्ड पुन्हा म्हणाला. रागाच्या भरात पायलने त्याचा गळा दाबण्यासाठी हात उचलला, पण नंतर थांबवला. तिने आरवला पुन्हा फोन केला. स्क्रीनवर तिच्याकडे बघत असताना आरवने तिचा कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाला, मी विसरलोच होतो की तुला एकदा सांगून काहीच समजत नाही. मी तुला काही क्षणापूर्वी सांगितले होते की मला तुला भेटण्यात रस नाही, म्हणून तू इथून जाऊ शकते. आज मी तुम्हाला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही. तुम्हाला मला उत्तर द्यायला हवं की तुम्ही मधूला या नाटकातून का काढून टाकलं? तुम्ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न का मोडलं? तुमच्या गार्डला सांगा की मला आत येऊ द्या, कारण मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. पायल रागाने बोलली, तू मला ऑर्डर देत आहे? आरवने हसत हसत विचारले. तेव्हा पायल उद्धटपणे उत्तर देते, तसेच समजा. आरव पुन्हा हसला आणि म्हणाला, आजपर्यंत आरव राठोडने त्याच्या आजीशिवाय कोणाची ऑर्डर फॉलो केली नाही पायल, तर तुझी ऑर्डर फॉलो करण्याचा प्रश्नच येत नाही. जर तुम्ही मला तुमच्या आजीच्या सांगण्यावरूनच आत येण्याची परवानगी देणार असेल तर ठीक आहे, मी आत्ताच त्यांना कॉल करते. असं म्हणत पायल कट करणारच होती कॉल. तेव्हा आरव लगेच म्हणाला, पायल विचारही करू नको. हे आमचे युद्ध आहे आणि तू माझ्या आजीला या लढ्यापासून दूर ठेवले तर बरे होईल. मग तुम्ही मधूला आपल्या भांडणात का आणलंस? तिला या नाटकातून का काढलं? पायलने विचारले. आरव त्याच्या खुर्चीवर उठला आणि स्क्रीनजवळ आला आणि पायलकडे बघत म्हणाला, मधूला या नाटकातून काढण्याचं कारण माझी तुझ्यावरची नाराजगी नसून काहीतरी वेगळंच आहे. ठीक आहे,
तर मग मला सांगा, या नाटकातून मधूला काढण्याचं खरं कारण काय? पायल उद्धटपणे विचारते. आरवने काहीच उत्तर न देता तिचा कॉल डिस्कनेक्ट केला. पायलचा राग आणखी वाढला. आरवने टेबलावरचा फोन रिसिव्हर उचलला आणि गार्डला फोन केला. गार्डनेही रिसिव्हर उचलला आणि म्हणाला, यस सर. त्या मुलीला आत येऊ दे. आरव म्हणाला, हो सर. असे म्हणत गार्ड पायलकडे पाहत म्हणाला, तुम्ही आत जाऊ शकता. असे म्हणत त्याने रिसिव्हर खाली ठेवला आणि गेटचे लॉक उघडले. पायल त्याच्याकडे रागाने बघत आत गेली आणि आरव हसायला लागला. पायल प्रेक्षागृहात येताच तिची नजर एका कोपऱ्यात रिहर्सल बघत उभ्या असलेल्या मधूवर पडली, जी रिहर्सल पाहून रडत होती. पायल तिच्याकडे धावत आली. मधू तिला पाहताच तिने तिला मिठी मारली आणि रडू लागली. पायल तिला सावरताना म्हणाली, मधू रडू नकोस, मी आले ना. मी तुझ्यासोबत काही चुकीचे होऊ देणार नाही. मी आरव सरांशी बोलते. काही फायदा नाही, कारण आरव सर कधीही त्यांचे निर्णय बदलत नाहीत. ते मला आता परत त्यांच्या नाटकात कधीच घेणार नाही. माझी सर्व स्वप्ने तुटली. आता मी कधीही एक मोठी अभिनेत्री होणार नाही, कधीच नाही म्हणत ती ढसाढसा रडायला लागली. पायलने तिचा चेहरा तिच्या तळहातावर घेतला आणि म्हणाली, नाही मधू, असं धीर सोडू नको. तू एक दिवस मोठी अभिनेत्री बनशील, समजले? म्हणूनच तुझे रडणे थांबव. मी आरव सरांशी बोलेन. असं म्हणत पायल वेगाने आरवच्या केबिनकडे जाऊ लागली. पायल आणि मधूचे सर्व बोलणे ऐकून ऋषीने जेव्हा पायलला आरवच्या केबिनकडे जाताना पाहिले, तेव्हा तोही तिच्या मागे गेला. पायल बिना नॉक करता रागात आरवच्या केबिनमध्ये आली आणि म्हणाली, तुम्ही मधूला या नाटकातून असे बाहेर करू शकत नाही. मला पाहिजे ते मी करू शकतो पायल, आणि माझे निर्णय घेण्यासाठी मला तुझ्या परवानगीची गरज अजिबात नाही. आरव पायलकडे बघत म्हणाला. पायलनेही त्याच्याकडे द्वेषपूर्ण नजरेनं पाहिलं आणि म्हणाली, मी खूप चांगले समजते तुम्ही माझा बदला घेण्यासाठी माझ्या फ्रेंडचे स्वप्न हिरावून घेतले आहे. तू बरोबर आहेस. तुझ्यामुळेच मी तिला या नाटकातून बाहेरचा रस्ता दाखवला. आरव हे बोलताच पायल आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आरव हसत हसत तिच्याजवळ आला आणि तिच्या कानात हळूच बोलला, तुझ्यामुळेच मी मधूला या नाटकातून बाहेर केलं. तू ऐकलंस ना? पायल द्वेषपूर्ण नजरेने त्याच्याकडे पाहायला लागली. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.